सुप्रभात सज्जन श्रोते हो. आजच्या निशिदिनीमध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे. निशिदिनीचं शीर्षक आहे अंतःकरण शांती अनंत तपाची प्राप्ती. म्हणजे दीर्घ प्रदीर्घ काळ तप केलं तर अंतःकरणाची शांती प्राप्त होते. म्हणून अंतःकरण शांती अनंत तपाची प्राप्ती असं आजच्या निरूपणाचं शीर्षक आहे. संस्कृत आहे अंतःशीतलताया स्यात्तदनंत तपफलम. त्याचं मराठी रूपांतर आहे अंतःकरण असणे शीतल जाणावे हेची अनंत तपाचे फल. ज्याचे अंतःकरण परम शांत झाले त्याने ओळखावे की अशी शांती प्राप्त होणे हे त्याच्या दीर्घ प्रदीर्घ अनंत तपाचेच फल होय. अशा अंतःकरण शांतीमुळे खरे तर मनाचे अमन होते व ते उन्मनी भावी बनून आकाशस्थ परमशुद्ध चेतनेची अनुभूती आपल्यामध्ये अनुभविते. आता त्याचे अंतःकरण चतुष्टय मन बुद्धी चित्त अहंकार युक्त चतुर्विध म्हणजे चार तऱ्हेचे न राहता ते सर्वथा एकविध म्हणजे एक आणि एकच ब्रह्म चैतन्य सागरच होऊन उरते. मनबुद्धी चित्त अहंकार या अंतःकरणाच्या चार पाकळ्या आता संपूर्णपणे नष्ट होतात आणि अशा साधकाचं मन एकविध म्हणजे एक आणि एकच बनतो आणि सर्वत्र ब्रह्म चैतन्य सागरच होऊन उरतो. म्हणजे अशा शांत झालेल्या साधकाच्या मनाची अवस्था ब्रह्म चैतन्य सागर सर्वत्र ब्रह्मचेतनेचा सागरच आहे आणि त्याचीच फक्त अनुभूती येते अशी त्याची मनाची स्थिती होते. आणि आता असा हा साधक सर्वत्र केवळ गुण आणि आकार रहित म्हणजे गुण नाही आणि आकार नाही अशा तऱ्हेचं केवळ आणि केवळ संपूर्ण चैतन्याची अनुभूतीच अशा साधकाचे मन अनुभवत असते. म्हणजे ज्याचे मन शांत झाले त्याचे मन किंवा अंतःकरण हे चतुर्विध न राहता म्हणजे मनबुद्धी चित्त अहंकार असे चारही कप्पे त्याचे पूर्णपणे एकविध होतात आणि ते केवळ आणि केवळ सर्वत्र ब्रह्मचेतनेचा सागर सर्वत्र ईश्वरी चैतन्याचा अनुभव होऊ लागते. आणि अशी सर्वत्र गुण आकार रहित चैतन्याची अनुभूती अनुभवणार असं हे मन केवळ आणि केवळ अशा साधकाचं असतं की ज्याने दीर्घ प्रदीर्घ काळाने आपल्या मनामध्ये पूर्ण शांती रस अनुभवलेला असतो. अशाच अर्थी स्वामी स्वरूपानंद सुद्धा म्हणतात मजंतरीचा जाणून या भाव पूर्ण करी देव मनोरथ आता मज जगी काय उणे राही आवडीने भोगी शांती सुख. म्हणजे साधक त्याच्या परमोच्च अवस्थेत केवळ आणि केवळ सर्वत्र शांती सुख अनुभवतो. कारण आता तो गुण आकारातील जग न पाहता केवळ सर्वत्र ब्रह्मचैतन्यच ओसंडून वाहत आहे असं त्याच्या संपूर्ण ध्याना मनामध्ये येत राहतो. आता यामध्ये योगाच्या ज्या 7 पायऱ्या आहेत त्याचा थोडक्यात आढावा होऊ. आता असं जो मनाचं शांत होणं अशी परमशांती प्राप्त होणं ही जी अवस्था आहे ती अवस्था खरं सांगायला गेलं तर सत्वापत्ती ही योगाची चौथी भूमिका आणि अशा मुक्त होणाऱ्या माणसाची असते. म्हणजे ज्याचे मन परमशांत झाले आणि ज्याला सर्वत्र केवळ आणि केवळ ब्रह्मचेतनेचा परमशांत अनुभव आला असा माणूस योगाच्या चौथ्या भूमिकेमध्ये म्हणजे सत्वापत्ती या भूमिकेत असतो. आणि सत्वापत्ती ही भूमिका ज्याला प्राप्त झाली तो माणूस मुक्त दशेला पोचलेला असतो. आता असा हा सत्वापत्ती प्राप्त मुक्त माणूस जगाकडे पाहताना जगाला तो प्रातिभासिक सत्ता म्हणून पाहतो. लक्षात घ्या व्यावहारिक सत्ता म्हणजे जग खरं आहे असं मानणं आणि प्रातिभासिक सत्ता म्हणजे या ब्रह्मचेतनेमध्ये प्रतिमांच्या रूपाने दृश्यांच्या रूपाने प्रतिबिंब रूपाने जग पाहणे. म्हणजे सत्वापत्ती ही योगाची चौथी भूमिका प्राप्त झालेला जो मुक्त माणूस असतो त्याचे अंतःकरण परम शांत असते. तो सर्वत्र केवळ आणि केवळ ब्रह्मचेतनेचाच अनुभव घेत असतो
आणि आता त्याच्या दृष्टीला तुमच्या आमच्यासारखं दिसणारं सगुण साकार जग जे आपण व्यावहारिक सत्ता म्हणजे प्रत्यक्ष सत्य म्हणून स्वीकारतो ते आता त्याला व्यावहारिक सत्य म्हणून न दिसता त्याला हे जग म्हणजे विश्वचेतनेमधील केवळ प्रतिमा आकार आणि प्रतिबिंब असल्याचं जाणवतं. म्हणून सत्वापत्ती ही चौथी योगाची भूमिका ज्याला प्राप्त झाली त्याचं मन परमशांत होतं आणि त्याला हे विश्व म्हणजे केवळ प्रातिबिंबिक किंवा प्रतिमांचं जग दिसतं आणि आता तो विश्वाला प्रातिभिक सत्ता म्हणजे प्रतिमांचा खेळ समजतो. त्याच्या आधीच्या अवस्थेत हाच साधक विश्वाला तुमच्या आमच्यासारखं व्यावहारिक सत्यत्व देत असतो. म्हणून चौथी जी सत्वापत्ती भूमिका आहे त्याच्यामध्ये अंतःकरण परमशांत होतं आणि हा जो साधक आहे त्याला मोक्ष लाभ होतो आणि मोक्ष लाभ झालेल्या साधकाला जग हे व्यावहारिक सत्य म्हणून गुण आकारातलं म्हणून न दिसता जग हे केवळ वैश्विक चेतनेमधील प्रतिमांचा किंवा प्रतिबिंबाचा खेळ म्हणून दिसतो. आता पूर्वी हाच साधक जगाला व्यावहारिक सत्य म्हणून स्वीकारत होता. आता तो जगाला व्यावहारिक सत्ता रूपे न पाहता प्रातिभिक सत्ता म्हणून म्हणजे केवळ आणि केवळ प्रतिबिंब आणि प्रतिमांचा व्यवहार म्हणून पाहतो. आता बघा ही जी चौथी सत्वापत्तीची भूमिका आहे ती भूमिका प्राप्त झालेला जो साधक असतो त्याला मोक्ष प्राप्ती झालेली असते आणि या आधीच्या शुभेच्छा विचारणा आणि तनुमानसा या मुमुक्षूच्या योगिक पायऱ्या ओलांडून तो आता सत्वापत्ती या चौथ्या म्हणजे मोक्ष मुक्ती या भूमिकेवर आलेला असतो. म्हणजे सुरुवातीला योगाच्या ज्या 3 पायऱ्या आहेत शुभेच्छेमध्ये विश्वाचं मूळ जाणण्याबद्दल इच्छा निर्माण होते, विचारणा, त्यानंतर साधू संगत, तत्वज्ञानी लोकांचं मार्गदर्शन, सत्संग, गुरुकृपा याद्वारे अनेकानेक शंका उपस्थित करून ज्याला जगाचं मूळ जाणायचं आहे तो शुभेच्छा ज्याच्या मनात निर्माण झाली तो माणूस त्या दिशेने वेगवेगळी चौकशी करतो. त्या भूमिकेला विचारणा असं म्हणतात. त्यानंतर तनुमानसा आता हळूहळू त्याच्या शरीरामध्ये आणि मनामध्ये तनु म्हणजे शरीर मन म्हणजे मानस आता हळूहळू त्याच्या शरीरामध्ये आणि मनामध्ये सर्वत्र चैतन्याचं स्फुरण होऊ लागतं. याला तनुमानसा म्हणतात. तर शुभेच्छा विचारणा आणि तनुमानसा या पहिल्या 3 पायऱ्या मुमुक्षूच्या म्हणजे मोक्ष इच्छिणाऱ्याच्या असतात आणि चौथी पायरी जी सत्वापत्ती असते ती पायरी मात्र ज्याला परमशांती प्राप्त झाली अशा मोक्ष प्राप्त मनुष्याची असते. म्हणून शुभेच्छा विचारणा तनुमानसा या मुमुक्षूच्या पायऱ्या तेव्हा जग हे व्यावहारिक सत्ता म्हणून पाहिलं जातं. त्या ओलांडून चौथ्या पायरीवर जो सत्वापत्ती पर्यंत पोचतो त्याचं मन परमशांत होतं आणि आता त्याला जग हे केवळ चेतनेमध्ये प्रतिबिंब रूपाने प्रतिमा रूपाने आभास रूपाने माया रूपाने असलेलं जग म्हणून त्याला सत्ता म्हणून आता तो जगाकडे पाहतो. आणि यानंतर म्हणजे पहिल्या 3 पायऱ्या मुमुक्षूच्या शुभेच्छा विचारणा तनुमानसा चौथी पायरी सत्वापत्ती. आता सत्वापत्तीवरचा जो साधक असतो त्याला मोक्ष प्राप्त झालेला असतो. पहिल्या 3 पायऱ्यामध्ये व्यावहारिक सत्ता म्हणून जग पाहिलं जातं. चौथ्या पायरीवर प्रातिभिक सत्ता म्हणजे जग हे प्रतिमांचं आणि ज्याला प्रतिबिंबाचं म्हणतो म्हणजे आभासी आरशात दिसणाऱ्या दृश्यासारखं जग पाहिलं जातं. म्हणून चौथ्या पायरीवर जग हे प्रातिभिक सत्ता म्हणून पाहिलं जातं. पहिल्या 3 पायऱ्यावर शुभेच्छा विचारणा तनुमानसा या मुमुक्षूच्या अवस्था आहेत तेव्हा जग व्यावहारिक सत्ता म्हणून पाहिलं जातं. चौथ्या पायरीवर म्हणजे ज्याला आपण सत्वापत्ती म्हणतो तिथे मोक्ष प्राप्ती झालेली असते. तिथे जग हे प्रातिभिक सत्ता म्हणून पाहिलं जातं आणि त्यानंतर हा जो मोक्ष मिळवलेला माणूस असतो तो त्यानंतर असंसक्ती म्हणजे जगाशी जोडलं जाणं असं त्याला अजिबात पसंत नसतं. कारण जग हे केवळ प्रतिमांचा आणि
प्रतिबिंबाचा खेळ आहे आणि प्रतिमा आणि प्रतिबिंबाशी मुक्त माणसाचं काहीच देणं घेणं नसतं. म्हणून सत्वापत्ती नंतर पाचवी पायरी असंसक्ती म्हणजे जगाशी आपण संबंधित नसणे. त्यानंतर त्याच्या पुढची पायरी पदार्थाभावनी म्हणजे पूर्वी जग प्रतिबिंबात्मक तरी दिसत होतं. सहाव्या पायरीवर जगामध्ये प्रतिबिंब रूपाने किंवा प्रतिमा रूपाने काहीच दिसत नाही. केवळ आणि केवळ स्वतः सहित सर्वत्र चैतन्य दिसतो. अशा पाचव्या पायरीला जर असंशक्ती म्हटलं तर पदार्थाभावनी ही जी सहावी पायरी आहे तिला तुर्या म्हणतात. तुर्यावस्थे माणूस फक्त असतो, या पलीकडे तो स्वतःला माणूस म्हणून, पदार्थ म्हणून, विषय म्हणून, घटक म्हणून जाणत नाही. तर सत्वापत्ती ही जी चौथी पायरी आहे ती मोक्षाची पायरी आहे. पाचवी पायरी आहे असंशक्ती. तिथे आता असा मोक्ष मिळवलेला माणूस सर्वत्र ब्रह्मचेतना पाहतो. त्या कारणाने त्या प्रतिमांच्या आणि प्रतिबिंबाच्या जगाशी तो आपणाला जोडून घेत नाही. ही पाचवी पायरी असंशक्ती. त्याच्याही पुढे गेल्यानंतर जग असं काही दिसतच नाही, भासतच नाही. केवळ सर्वत्र चैतन्य जाणवतं. परंतु चैतन्य जाणवणारा बिंदू मी म्हणून असतो. म्हणून या सहाव्या पायरीला तुर्या म्हणतात. सहाव्या पायरीमध्ये जग कुठल्याही तऱ्हेने जाणवत नाही, फक्त चेतनेने जाणवतं. आणि चेतनेने जाणवणारा म्हणून स्वतःला किंचित मी समजतो. अशा या ज्या सहाव्या पायरीला तुर्या म्हणतात. म्हणजे सब गया फिर तू रया म्हणजे जग गेलं, प्रतिमांचं जग गेलं, व्यावहारिक जग गेलं आणि फक्त चैतन्य जाणवणारा मी नावाचा बिंदू उरला, त्याला तुर्या म्हणतात. आणि त्याच्याही पलीकडची जी सातवी पायरी आहे तिला तुर्यगा म्हणजे आता हा जो माणूस असतो तो चित्रातल्या दीपक ज्योतीप्रमाणे शांत निवांत असतो. म्हणजे चित्रातली ज्योत जशी हलत नाही तसा हा माणूस कुठल्याही तऱ्हेने कधीही विचलित न होता अविचल चित्रातील ज्योतीसारखा असतो. ह्या शेवटच्या पायरीला अर्थातच तुर्यगा म्हणतात. म्हणून आता आपण या निमित्ताने आपण पहिल्या 3 पायऱ्या मुमुक्षूच्या शुभेच्छा विचारणा तनुमानसा, चौथी पायरी मोक्ष मिळवलेल्याची सत्वापत्ती आणि त्याच्या पुढच्या 3 पायऱ्या असंशक्ती, पदार्थाभावनी किंवा तुर्या आणि तुर्यगा या पुढच्या 3 मिळून एकूण 7 पायऱ्या पाहिल्या. शेवटच्या 3 पायऱ्या असंशक्ती, तुर्या आणि तुर्या म्हणजे जीवनामध्ये असून सुद्धा प्राप्त जीवनातच जो मोक्ष प्राप्त ज्याला झाला असा हा जो माणूस असतो या शेवटच्या 3 पायऱ्यावर असतो. आणि या एकूण 7 पायऱ्या ओलांडल्यानंतर माणूस जेव्हा निसर्ग नियमानुसार देहत्याग करतो तेव्हा 7 पायऱ्या ओलांडलेला असा माणूस परत जन्म मरणाच्या चक्रात येत नाही. तर सांगायचं निमित्त असं आहे की परमशांत स्थिती जी असते ती अनंत तपानेच प्राप्त होते आणि इथून खऱ्या अर्थाने मोक्षाची सुरुवात होते. आता हे सर्व करायचं असेल तर आपणाला एक साधा सोपा नियम पाळावा लागेल. आपले जे प्राण आहेत ते निरपेक्ष पद्धतीने चालू असतात. प्राण जीवाकडून काहीच अपेक्षा करत नाहीत आणि निरपेक्ष पद्धतीने प्राण प्राण्याच्या शरीरात, जीवाच्या शरीरात चालू राहतात. आणि निरपेक्ष भावनेने चालणारे प्राण प्राण्याला, जीवाला, माणसाला त्याचं पूर्ण आयुष्य उपभोगण्यासाठी मदत करतात. तर अशा निरपेक्ष प्राणाकडे तितक्याच निरपेक्ष भावाने, अविचल भावाने, शांत निवांत भावाने म्हणजे मीचा निवत निवत अंत झाला अशा मी रहित भावाने जर मनाने पाहिलं तर अर्थातच निरपेक्ष प्राणाकडे निरपेक्ष मनाने शांत निवांत भावाने पाहिलं तर सत्वापत्ती म्हणजे मोक्षाची 4थी पायरी साधकाला प्राप्त होते. आणि पुढे यथावकाश पुढील 3 जीवनमुक्ताच्या पायऱ्या ज्याला आपण असंशक्ती, पदार्थाभावनी म्हणजे तुर्या आणि अखेरीस तुर्यगा या 3 मिळून एकूण 7ही अवस्था साधकाला पार करून जीवनमुक्त अवस्थेत जगून अखेरीस पुन्हा जन्म मृत्यूच्या चक्रात न येण्यासारखी एक परमसिद्धी प्राप्त होऊ शकते. आता हे जे आपलं वर्णन झालं
हे वर्णन स्वामी स्वरूपानंदांच्या संजीवनी गाथेतील 88 व 89 या 2 अभंगामध्ये काही प्रमाणात आलेला आहे. आता 88वा जो अभंग आहे तो असा आहे का, तो अभंग नीट ऐका. हे दोन्ही अभंग अत्यंत चिंतन योग्य आहेत. माझे मजपाशी सापडले धन, आनंदले मन आत्मरंगी, सोडवेना मज नित्य नवी गोडी, सेवितो आवडी ब्रह्मरस, सन्निधते परी होते दुरावले, गुरु कृपा पळे अंगवले, प्राणाचा प्रणव मनाचे उन्मन, होता समाधान स्वामी म्हणे. म्हणजे प्राणाचा प्रणव झाला आणि मनाचे उन्मन झाले की समाधान होते. आता प्राणाचा प्रणव, आपण जो प्राण म्हणतो तो प्राण श्वास आणि उच्छ्वास म्हणजे आत प्राणवायू घेणे आणि उच्छ्वासाद्वारे आतील विषारी वायू बाहेर टाकणे, हा जो श्वासोश्वास आहे त्यालाच प्राणापानाच्या म्हणजे प्राण अपानाच्या क्रिया म्हणतात. प्राण अपान, प्राण आत घेणे आणि अपान बाहेर टाकणे म्हणजे प्राण अपान, प्राणापानाच्या क्रिया किंवा प्राणापानाची क्रिया म्हणजे श्वास आत घेणे पूरक आणि बाहेर टाकणे रेचक. तर पूरक रेचकाद्वारे प्राणापान क्रियेद्वारे माणूस काय म्हणत असतो, सोहम हंसो, सोहम हंसो. म्हणजे ते जे लांबवर आहे ब्रह्म ते मी आहे आणि मी जे इथे माझ्या नजीक आहे तेच त्या ब्रह्माचे रूप आहे. आता ही जी युक्ती आहे ती युक्ती गुरु कृपा बळे अंगवले, सन्निधते परी होते दुरावले, गुरु कृपा बळे अंगवले. स्वामी काय म्हणतात, आत्मरूपी धन आत्मधन माझ्या जवळ होतं परंतु ते मला सापडलं नव्हतं. सन्निधते परी होते दुरावले, ते माझ्याजवळ आहे याची मला कल्पना नव्हती. गुरु कृपा बळे अंगवले म्हणजे गुरु कृपेच्या बळाने म्हणजे गुरु कृपेच्या सत्तेमुळे किंवा माझ्यावर गुरु कृपा झाल्यामुळे माझ्या सन्निध असलेले हे सोहम हौसो रूपी धन म्हणजे आय एम दॅट इज मी किंवा मी ते ब्रह्म, ही जी भूमिका माझ्याजवळ मुळापासून होती ती मला सापडली नव्हती. गुरुकृपा झाली आणि गुरुकृपेच्या योगाने मला माझं बळ हे आत्मरूपी संपन्नता आत्मधन गावलं. म्हणून माझे मजपाशी सापडले धन, आनंदले मन आत्मरंगी. गुरुकृपा झाली आणि माझ्याजवळच असलेले आत्मरूपी धन म्हणजे ब्रह्मचेतना रूपी धन मला सापडलं आणि त्या आत्मधनाच्याच संगतीमध्ये त्या आत्मधनाच्याच रंगामध्ये मी रंगून गेलो. माझे मजपाशी सापडले धन, आनंदले मन आत्मरंगी, सोडवेना मज नित्य नवी गोडी, सेवितो आवडी ब्रह्मरस. आणि ते आत्मधन एकदा मला गावल्यानंतर रोज मला त्या आत्मधनाची नवीन नवीन गोडी प्राप्त झाली आणि ती गोडी मला सोडवत नाही. म्हणून सेवितो आवडी ब्रह्मरस, म्हणून नेहमी आम्ही ब्रह्मरस सेवन करतो. आता आपलं शीर्षकच आहे निरूपणाचं निशिदिनं या हे जे आपलं सदर आहे त्याचा अर्थच असा आहे, सोडवेना मज नित्य नवी गोडी, सेवितो आवडी ब्रह्मरस. म्हणजे आपल्यातील आत्मानंदाची प्राप्ती एकदा आपणाला झाली की रोज तो आत्मानंद नवनवीन पद्धतीने आपल्याला चाकता येतो आणि अशा आत्मानंदाची गोडी जेव्हा आपल्याला सोडवत नाही तेव्हा तोच आत्मानंद निशिदिनी नव्या नव्या रूपात आपल्याला भेटतो आणि आपल्याला गावलेला हा आत्मानंद आपण इतरांना मोकळा करून देतो. बघा अभंग त्याच तऱ्हेचा आहे. माझे मजपाशी सापडले धन, आनंदले मन आत्मरंगी, सोडवेना मज नित्य नवी गोडी, सेवितो आवडी ब्रह्मरस, सन्निधते परी होते दुरावले, गुरु कृपा बळे अंगवले, प्राणाचा प्रणव मनाचे उन्मन, होता समाधान स्वामी म्हणे. आता प्राणाचा प्रणव झाला म्हणजे प्राण हा सोहम हौसो या मंत्राद्वारे जेव्हा घेतला गेला तेव्हा मीच परमेश्वर आणि परमेश्वर म्हणजेच मी म्हणजे देव आणि भक्त याच्यामध्ये अभेद आहे. देव आणि भक्त हे दोन नाहीत, ते केवळ अद्वय तत्व आहे. हे जेव्हा लक्षात येतं तेव्हा सोहम हौसो
याचा अर्थ आय एम दॅट और दॅट इज मी, सहा अहम व अहम सहा, दोन्ही बाजूने हे एकच अद्वैत तत्व आहे हे मला कळलं. अर्थात पूर्वीपासून आत्मधन म्हणून ते माझ्याजवळ पडून होतं, परंतु माझं आत्मधन मला दिसत नव्हतं. त्या गुरु कृपेने गुरुनी माझ्यावर कृपा केली, माझ्यातील अज्ञान नष्ट केलं आणि बाबा रे तू जे शोधतोस ते स्वतः तूच आहेस, तूच तुझं आत्मधन आहेस, तूच तुझं वैभव आहेस असा गुरुने मला बोध दिला. आणि त्यानंतर या सोमहंसावर लक्ष ठेवता ठेवता माझं मन उन्मन झालं. म्हणजे देह सोडून माझं मन आकाशापर्यंत पोचलं आणि आकाशातील ब्रह्मचेतनेशी ते आकाश रूप झालं, ते आकाशाशीच आकाश रूप झालं, ते विराटाशी विराट झालं, ते ब्रह्माशी ब्रह्मच झालं. आणि खऱ्या अर्थाने माझं मन उन्मन झालं. ते का झालं तर सोहमहंसो या प्रणवाचा साक्षात्कार मला गुरुकृपे योगे लाभला. आणि तो मंत्र जपता जपता, खरे तर न जपताच हा माझा श्वासच सोहमहंसो सोहमहंसो असा अजपा पद्धतीने चालू आहे. इकडे गुरुने माझं लक्ष वेधलं आणि त्या जपाकडे लक्ष वेधल्यामुळे माझं मन त्यातला मी मरत मरत निवत निवत मीचा अंत होत निवांत झालं. आणि निवांत झालेलं मनच निवांत श्वासाकडे, निरपेक्ष श्वासाकडे, निरपेक्ष प्राणाकडे, निरपेक्ष अविचल शांत मनाने पाहता पाहता हे मनच उन्मन झालं. मनच देह सोडून बाहेर पडलं आणि संपूर्ण आकाशातील ब्रह्मचेतनेशी एकरूप झालं. आणि खऱ्या अर्थाने सर्वत्र पसरलेलं माझंच आत्मधन मला गावलं असा या संपूर्ण अभंगाचा अर्थ आहे. तेव्हा माझे मजपाशी सापडले धन, आनंदले मन आत्मरंगी, सोडवेना मज नित्य नवी गोडी, सेवितो आवडी ब्रह्मरस, सन्निधते परी होते दुरावले, गुरुकृपा बळे अंगवले. अंगवले म्हणजे माझ्या अंगात आहे ते मला जाणवलं, प्राप्त झालं. प्राणाचा प्रणव मनाचे उन्मन, होता समाधान स्वामी म्हणे. म्हणजे प्राणाचा प्रणव झाला, प्राणाकडे सोहमहंसो या जपा पद्धतीने मी बघू लागलो आणि मनाचं उन्मन झालं आणि सर्व आकाशस्थ सर्व ब्रह्मातील चेतनेशी एकरूप होऊन मीच स्वतः ब्रह्म आहे याची मला जाणीव झाली. आणि रोज मला हा नव्या नव्या पद्धतीने अनुभव येत असल्यामुळे स्वाभाविकपणे सोडवेना मज नित्य नवी गोडी, सेवितो आवडी ब्रह्मरस. तसं ज्या निशिदिनी निरूपण कर्त्याचं झालेलं आहे त्या कारणाने रोजच त्याला नवी नवी जी आत्म्याची गोडी मिळते ती तो गोडी स्वतः अनुभवतो आणि तुमच्यापर्यंत पोहोचवतो. तेव्हा आता 88 क्रमांकाचा अभंग सांगून झाला, परत नीट ऐका. माझे मजपाशी सापडले धन, आनंदले मन आत्मरंगी, सोडवेना मज नित्य नवी गोडी, सेवितो आवडी ब्रह्मरस, सन्निधते परी होते दुरावले, गुरुकृपा बळे अंगवले, प्राणाचा प्रणव मनाचे उन्मन, होता समाधान स्वामी म्हणे. आणि त्याच्या पुढे 89 क्रमांकाचा अभंग आहे, तोही याला सलग घेतला की अर्थपूर्ण आहे. मन हे चंचल धावे वाऱ्यावरी, तेहासी आवरी अभ्यासावे, विषयांचे सुख नाशिवंत देख, अविनाशी एक आत्मरूप, ऐसा सारासार करावा विचार, सार ते साचार दाखवावे, स्वामी म्हणे मना आत्मसुखी गोडी, लाविता आवडी स्थिरावेल. ऐसा सारासार करावा विचार, सार ते साचार दाखवावे. सार आणि असार याचा सतत विचार करावा आणि सार लोकांना साचार, जे सार आहे जे सत्य आहे ते लोकांना सत्यत्वाने दाखवावे, त्याचा निर्देश करावा असं स्वामी म्हणतात. तेच आपण या निशिदिनीमध्ये करत आहोत. ऐसा सारासार करावा विचार, सार ते साचार दाखवावे. सार काय असार काय, सत्य काय असत्य काय त्याचा विचार आपण नेहमीच निशिदिनीमध्ये करतो. आणि सार ते साचार, जे सार आहे सत्य आहे ते सत्यत्वाने आपण लोकांपुढे मांडतो. याचा अनुभव आपण वरचेवर घेत आहात. तर हेच स्वामींनी सुद्धा आपल्या 89 क्रमांकाच्या अभंगामध्ये म्हटलेलं आहे. आणि या रचना स्वामींच्या संजीवनी गाथा मधील
88-89 क्रमांकाच्या अभंगामध्ये आपल्याला सापडतील. आता मनाचं स्वरूप ते सांगतायत. मन हे चंचल धावे वाऱ्यावरी तयासी आवरी अभ्यासाने. ही व्यावहारिक सत्ता सत्य समजल्यामुळे संपूर्ण गुणाकाराकडे, गुण आणि आकाराकडे मन धावतं. वाऱ्यावर जसं वस्तू वाऱ्यावर जावी तसं या गुणदेहधारी युक्त सर्वत्र पसरलेल्या या चंचल जगाकडे हे मन त्या चंचल स्वभावानुसार, त्याच्या चंचल स्वभावानुसार धावतो. जग गुणाकारातलं आहे, ते चंचल आहे, ते अशाश्वत आहे. आणि जीव सुद्धा गुणाकारात जोपर्यंत आहे तोपर्यंत त्याचं मन सुद्धा चंचल आहे, अशाश्वत आहे. म्हणून गुणाकारातलं जग आणि गुणाकारातला जीव आणि त्याचं मन हे दुसरं तिसरं काही नसून वाऱ्यावर फिरणाऱ्या अनेकानेक गुणाकारातल्या जगदरूपी मायेतील सर्व दृश्य किंवा देखावे आणि त्या देखाव्याबरोबर धावणारे मन, असं हे मन आहे. मन हे चंचल धावे वाऱ्यावरी तयासी आवरी अभ्यासाने. त्याला अभ्यासाने आवरावं. म्हणजे निरपेक्ष चालणाऱ्या प्राणाकडे निरपेक्ष पद्धतीने मनाने लक्ष दिलं आणि अशा मनातून मी रूपी अहंकार किंवा मी रूपी जो निखारा आहे तो निखारा निवत त्याचा अंत झाला. म्हणून मी रूपी निखारा जर नष्ट आला, निवत अंत आला, तर मी निवांतला. तर मी रूपी अहंकार रूपी हा निखारा जेव्हा निवांत होतो तेव्हाच मी निवांत होतो. म्हणजे मीला शांती मिळते. आणि या अभ्यासाने जर आपण गेलो तर मन चंचल धावे वाऱ्यावरी तयासी आवरी अभ्यासाते. म्हणून निरपेक्ष चालणाऱ्या प्राणाकडे निरपेक्ष पद्धतीने मनाने पाहिलं तर अशा मनातील मी रूपी अंगार, मी रूपी निखारा निवत अंत होतो. आणि मी रूपी निखारा विजलेलो हे निवांत मन म्हणजेच हे शांत मन ते निरपेक्ष चालणाऱ्या प्राणाकडे निरपेक्ष निवांत पद्धतीने पाहिल तर मनाची चंचलता नष्ट होईल. म्हणून मन हे चंचल धावे वाऱ्यावरी तयासी आवरी अभ्यासाने. अभ्यास कसा करावा आपण ते सांगितलं. विषयांचे सुख नाशिवंत देख अविनाशी एक आत्मरूप. सर्व विषय, सर्व दृश्य, सर्व गुण आकार ही केवळ आणि केवळ प्रतिमा आहेत, प्रतिबिंब आहेत. आरशातील प्रतिबिंब जसं धरता येत नाही, आरशातील प्रतिमा जशी धरता येत नाही, तसं या चैतन्य सागरातील या प्रतिमा आणि प्रतिबिंब या धरता येत नाहीत. त्याच्यापासून कोणतेही सुख मिळत नाही. हे लक्षात घेऊन विषयांचे सुख नाशिवंत देखो. हे जे जग आहे ते प्रतिमांचं आणि प्रतिबिंबाचं आहे. प्रतिमांचं आणि प्रतिबिंबांचं जग धरता येत नाही, त्याच्यापासून सुख प्राप्त होत नाही. म्हणून या संपूर्ण विषय सुखांना नाशिवंत म्हटलेलं आहे. विषयांचे सुख नाशिवंत देख अविनाशी एक आत्मरूप. आणि केवळ आपलं जे ब्रह्मचैतन्य रूप आहे, सर्वत्र चेतन आहे, तेच अविनाशी आहे. आणि आपलं ब्रह्मचैतन्य अविनाशी रूप हेच ते आत्मरूप आहे. तेव्हा ब्रह्मचैतन्य रूप आत्म्याचं रूप हे अविनाशी आहे आणि विषयांचं सुख हे नाशिवंत आहे. हे लक्षात घेऊन मनाने आपलं चांचल्य नष्ट करून अभ्यास योगाने म्हणजे निरपेक्ष भावाने निरपेक्ष प्राणाकडे सतत पाहता पाहता मनाने आपणाला आवरावे. आणि त्यानंतर विषय हे टाकाऊ आहेत आणि निर्विषय चेतना म्हणजे शुद्ध चेतना हीच फक्त धरण्यायोग्य आहे. म्हणून आपण चैतन्य आहोत हेच स्वीकारणं योग्य आहे. आणि आपण देह मन दृश्य प्रतिबिंब किंवा ज्याला आपण म्हणतो प्रतिमा आहोत हे टाकण्यायोग्य आहे. हे लक्षात आल्यानंतर प्रतिमा प्रतिबिंब रूपी हा जगत हा टाकायचा, कारण तो असारा आहे. आणि शुद्ध चैतन्य रूपी सत्य आत्मरूप स्वीकारायचं, कारण ते सत्य आहे हे आपल्याला कळतं. आणि त्यानंतर ऐसा सारासार करा विचार सार ते साचार दाखवावे आणि सत्य दाखवावे आणि आसार टाकावे. स्वामी म्हणे मना आत्मसुखी गोडी लाविता आवडी स्थिरावेल. तर सत्याचा विचार करून आत्मसुख आत्मचेतना ब्रह्मचेतना हेच सत्य
ते लोकांना दाखवावं आणि असत्य जग आपणही सोडावं आणि लोकांनाही त्या बिंबात्मक प्रतिबिंबात्मक ज्याला आपण म्हणतो आरशातील प्रतिमा किंवा आरशात छबी असते तसं हे जग मायावी आहे, ते असत्य आहे, ते टाकावं आणि हे ज्यामुळे कळलं त्या आत्मचैतन्याला स्वरूप समजून तिथेच आपण आपल्याला गोडी लावून घ्यावी आणि सत्याची गोडी केवळ आणि केवळ आपलं चैतन्य रूप आणि असत्य आहे ते सोडा, म्हणजे आपलं देह मनरूपी गुणाकार युक्त प्रतिमान युक्त प्रतिबिंबात्मक दिसणार हे जे सर्व आहे ते टाका. यालाच म्हणायचं सारासार करावा विचार आणि सार ते साचार दाखवावे. स्वामी म्हणे मना आत्मसुखी गोडी लाविता आवडी स्थिरावेल. तेव्हा आपला आत्मा म्हणजे केवळ आणि केवळ अविनाशी ब्रह्मचेतना आहे. इथे जर आपलं लक्ष गेलं, इथे आपल्याला जर गोडी लागली तर निश्चितच आत्मसुखामध्ये गोडी लागलेलं मन पूर्णपणे स्थिरावेल. म्हणून मन हे चंचल धावे वाऱ्यावरी तयास यावरी अभ्यासाने विषयांचे सुख नाशिवंत देख अविनाशी एक आत्मरूप ऐसा सारासार करावा विचार सार ते साचार दाखवावे. स्वामी म्हणे मना आत्मसुखी गोडी लाविता आवडी स्थिराविल. येथे आपण 89 क्रमांकाच्या अभंगामध्ये मनाचं स्वरूप पाहिलं, सत्य काय असत्य काय जाणून घेतलं, सत्य दाखवावं आणि असत्य टाकावं हे समजून घेतलं आणि त्या आधीच्या अभंगामध्ये अर्थातच आपण हे पाहिलं की अंतःकरणाची परमशीतलता केवळ अनंत तपानेच प्राप्त होते आणि ही जेव्हा प्राप्त होते तेव्हा योगी माणूस पूर्वीच्या ज्या मुमुक्षूच्या शुभेच्छा विचारणा तनु माणुसा या 3 अवस्था असतात त्या ओलांडून म्हणजे जगाला व्यावहारिक सत्ता न समजता तो 4थ्या पायरीवर सत्वापत्ती म्हणजे मोक्षाच्या पायरीवर आलेला असतो आणि तिथून त्याला ते जग प्रतिबिंबाचं खोटं आहे म्हणून ते प्रातिभिक सत्ता म्हणून तो पाहतो आणि त्यानंतर सत्वापत्ती नंतर असंशक्ती पदार्था भावनी आणि अखेरीस तुर्यगा या जीवनमुक्ताच्या उर्वरित 3 अवस्था भोगून माणूस खऱ्या अर्थाने जन्म मृत्यूच्या चक्रातून बाहेर पडतो. म्हणजे या निमित्ताने आपण मुमुक्षूच्या 3 अवस्था मोक्ष प्राप्त झालेल्याची सत्वापत्ती आणि उर्वरित असंशक्ती पदार्था भावने आणि तुर्यगा या जीवनमुक्ताच्या 3 मिळून 7ही अवस्था पाहिल्या आणि 7 अवस्था पलीकडे गेल्यानंतर माणूस पुन्हा कधी जन्म मृत्यूच्या चक्रात पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम या चक्रात सापडत नाही पाहिले. परंतु यासाठी 4थी भूमिका जी आहे सत्वापत्ती ती प्राप्त होणे अत्यंत महत्वाचं आहे आणि त्या सत्वापत्तीमध्येच अंतःशीतलता या स्यात्तदनंत तपः फलम अंतःशीतलता या स्यात्तदनंत तपः फलम म्हणजे अंतःकरण असणे शीतल अंतःकरण असणे शीतल जाणावे अनंत तपाचे फल. अंतःकरण असणे शीतल जाणावे अनंत तपाचे फल. हे फल सत्वापत्ती या 4थ्या भूमिकेला प्राप्त होतं. अशा अर्थाने अंतःकरण शांती ही अनंत तपाची प्राप्ती या अर्थाचं आपण निरूपणात पाहिलं. याच्यामध्ये योगाच्या 7ही अवस्था पाहिल्या आणि सारासार विवेक पाहिला. सत्य दाखवावे आणि असत्य टाकावे हे सांगणारे या अर्थाचे 88 आणि 89 क्रमांकाचे संजीवनी गाथेतील स्वामी स्वरूपानंदांचे 2 अभंगही अभ्यासले. तेव्हा हा अभ्यास आपण कायम चालू ठेवा आणि अंतःकरण शांती अनंत तपाची प्राप्ती ती आपण प्राप्त करून घ्या आणि जितक्या लवकर आपण 4थ्या पायरीवर म्हणजे सत्वापत्ती या पायरीवर याल तितक्या लवकर आपल्याला मोक्षाचा अर्थ कळेल आणि तिथून पुढच्या 3 पायऱ्या ज्या आहेत त्या अर्थातच असंशक्ती पदार्था भावनी आणि तुर्यगा या 3 अवस्था पार केल्यानंतर 7ही योगाच्या भूमिकेतून आपण उत्तीर्ण झालात आणि त्यानंतर आपल्याला जे परमफल प्राप्त होईल ते खऱ्या अर्थाने अंतःकरणाची परमशांती हेची किंवा हीच अनंत तपाची प्राप्ती. म्हणून अंतःकरण शांती अनंत तपाची प्राप्ती हे निरूपण आपण अत्यंत चित्ताच्या शांततेने समजून उमजून घ्यावे
आणि त्या मार्गावर अग्रेसर असावे अशी विनंती करून आजचे निरूपण येथेच थांबवतो. धन्यवाद. शुभ दिन सुप्रभात अस्तु.